शेवटी आपण आता पूर्वपरीक्षेच्या दिवसापर्यंत पोहोचलेलो आहोत. म्हणजेच कंबाईनची पूर्वपरीक्षा जी आहे ती 30 एप्रिलला होणार आहे. तर या 30 एप्रिलला परीक्षेच्या दिवशीचं साधारणपणे नियोजनबद्ध कार्यक्रम आपला कसा असला पाहिजे आहे, तर यावर आपण आज चर्चा करणार आहोत. जी परीक्षा देणार आहेत या काही मुलांचा जर बघितलं गेला तर काही मुलांचा पहिला अटेम्प्ट असेल, काही मुलांचा दुसरा असेल किंवा तिसरा असेल, आणि काही मुलांनी नव्याने सुरुवात केलेली असेल 3-4 महिन्यापूर्वीच. पण 99% मुलांचा डिलेमा हाच असणार आहे की आत्तापर्यंत जे प्रश्न मला विचारलेले आहेत त्यापैकी 99% मुलांचा हाच डाऊट असणार आहे. तो काय, तर किती प्रश्नांची संख्या जी आहे ना ते आपण अटेम्प्ट केली पाहिजे आहे. आणि 1 तासाभरामध्ये जे काही 100 प्रश्न असतात ते किती राऊंडमध्ये आपल्याला सोडवता येऊ शकतात. तिसरी गोष्ट असं आहे की प्रश्नांची सुरुवात जी आहे ना ती कोणत्या विषयापासून झाली पाहिजे, कोणत्या सेक्शनपासून झाली पाहिजे आहे. आणि शेवटचा जो प्रश्न आहे अति महत्त्वाचा, वर्षभराची जी मेहनत आहे ना तुमची परीक्षेच्या दिवशी एकाच गोष्टीवर डिपेंड आहे, आणि ती म्हणजे तुमचं मेंटल स्टॅबिलिटी, मानसिकदृष्ट्या स्थिरता कशी तुम्हाला मेंटेन करता येणार आहे. तर मित्रांनो, आज जे मी काही तुम्हाला ज्या गोष्टी मी सांगणार आहे हे सगळं काही ज्याला आपण म्हणतो की एक्झामिनेशनचा जो काही मागचा एक्सपिरियन्स असेल किंवा ज्याला आपण म्हणतो की मागच्या 5-10 वर्षाच्या जे प्रश्नपत्रिका आहे त्याच्या आधारावर मी तुम्हाला त्या गोष्टी मी सांगणार आहे. तसं आता यामध्ये बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर काय आहे की जी सुरुवात तुमची असते ना त्यामध्येच तुमचं सिलेक्शन होणार आहे का नाही आहे, तुम्ही ते कटअपपर्यंत पोहोचणार आहात का नाही आहे, हे तुमचं क्लॅरिटी येते एक असं. ते काय आहे, सुरुवातीच्या 3-4 मिनटं जे आहे ना तुमच्यासाठी फार महत्त्वाचे असतात. आणि या सुरुवातीच्या 3-4 मिनटामध्ये तुमची जी एक सिच्युएशन असते ती कशी असते बघा, तुम्ही एकदम एक्स्ट्रीमली एक्सायटेड सिच्युएशनमध्ये असतात, भीतीजनक पद्धतीमध्ये असतात, ज्याला आपण म्हणतो थोडंसं चिंताजनक परिस्थितीमध्ये पण असतात. पण अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर काय आहे तो म्हणजे शेवटचा मेंटल स्टेबल असणं. हेच माझं थोडंसं एक जिनियन रिकमेंडेशन आहे. आता मेंटल करायचं असेल तर तुम्हाला काय काय करता येणार आहे. ज्या दिवशी तुमचा पेपर असेल त्या दिवशी तुमचा पेपर ज्यावेळेला तुमच्या हातात मिळतो, तुम्हाला माहिती आहे का बेल वाजल्यानंतर आपल्याकडे पेपर येतो, आणि बेल वाजल्यानंतर ज्यावेळेला आपण पेपर ओपन करतो ती खरी तुमची सुरुवात असते. आलं लक्षात. त्याच्या आधी जो काही नंबर टाकणार तो पार्ट वेगळा आहे. आता ज्यावेळेला पेपर ओपन करतो तर त्यावेळेला ॲक्च्युअल आपली सुरुवात ज्यावेळेला होते त्या सेकंदापासून तुम्ही काय करायचं आहे, पेपर ओपन झाल्यानंतर तुम्ही सुरुवात जी आहे ना ती सुरुवात म्हणजे तुम्हाला माहिती आहे का 10-10 प्रश्नांचा जो काही सेट असतो तो सलग असतो. म्हणजे जर सुरुवात पॉलिटीने झाली असेल तर ते 10 प्रश्न सलग पॉलिटीचे असतात. आलं लक्षात. मग तुम्ही असं सेक्शन वाईज सब्जेक्ट वाईज सेक्शन करून घ्यायचं आहे. आलं लक्षात. म्हणजे पहिला सब्जेक्ट कोणत्या ह्याच्याने सुरुवात होतात, त्याच्यात दुसरा सब्जेक्ट कोणता आहे, आणि तुम्हाला हे जर कधी ओळखायचं असेल त्याला काय पूर्ण प्रश्न वाचण्याची गरज नाही आहे. हार्डली 2 मिनिटामध्ये तुम्हाला ते काढता येणार आहे. ते कसं, तर प्रश्नामध्ये असे काय कीवर्ड्स शोधायचे असतात. जसं पॉलिटिक्स असेल, गव्हर्नर वगैरे दिसलं, मुख्यमंत्री दिसलं, समजायचं पॉलिटिक्सचे क्वेश्चन्स आहे. इकॉनॉमिक्समधलं GDP दिसलं वगैरे, बेरोजगार दिसलं वगैरे, समजायचं ते इकॉनॉमिक्समधलं आहे. सायन्सचे क्वेश्चन तुम्हाला लगेच ओळखता येणार आहे. असं तुम्ही सब्जेक्ट वाईज मार्क करून ठेवा. समजा 1 ते 10 प्रश्न जर असतील तर तिथं 10व्या प्रश्नापर्यंत तुम्हाला माहिती आहे का पॉलिटी लिहून ठेवायचं. पहिल्या प्रश्नाला 11व्यापासून समजा सायन्स सुरू होतं तिथं सायन्स लिहून ठेवा. सो अशा पद्धतीने जे आहे ना सेक्शन वाईज लिहून ठेवा. आता मी हे का सांगतोय तुम्हाला मित्रांनो, हे यासाठी सांगतोय, एकदा जर तुमचं क्लासिफिकेशन झालं का या प्रश्नांची सुरुवात या विषयापासून होते तर त्यानंतर मात्र तुम्ही सुरुवात कशी करायची बघा. जसं मी तुम्हाला बोललो की या परीक्षेला मानसिकदृष्ट्या स्टेबल असणं खूप गरजेचं आहे. तर मानसिकदृष्ट्या स्टेबल कसं तुम्हाला मेंटेन करता, जर स्टॅबिलिटी मेंटेन करायची असेल तर तुम्ही काय करायचं, पेपरची सुरुवात ही तुमची चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. मग ही पेपरची सुरुवात कशी करणार. आता आपण सब्जेक्ट वाईज सेक्शन बघितलं की कोणत्या विषयाचा कोणत्या प्रश्नांच्या क्रमांकापासून सुरुवात होते, आणि आपण तिथं लिहून ठेवलं, मार्किंग करून ठेवलं. आपण काय करायचं, जो आपला चांगला सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्टपासून आपण सुरुवात करायची. असं क्रम आपल्याला माहिती आहे, आपण आधी टेस्ट दिलेलं असेल किंवा आपण आधी तयारी केलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे का माझं पॉलिटी चांगलं आहे किंवा माझा मॅथ्स रिझनिंग चांगला आहे, तसा सिक्वेन्स करून घ्यायचा आणि ते बॅकअप माइंडला सिक्वेन्स लक्षात ठेवायचं आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या विषयाची तयारी चांगली, ज्या विषयांची आपल्याला माहिती आहे की तयारीचं चांगलं असेल आणि आपण मागे अटेम्प्टमध्ये जर चांगला आपल्याला परफॉर्मन्स जर येत असेल, म्हणजे याचा अर्थ असा आहे की ती सिरीज जी आहे ना तो सिक्वेन्स आहे ना तो आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे. आता काही जणांना वाटतं की पॉलिटी सेक्शन मला खूप चांगला जातो, पॉलिटीचे क्वेश्चन आले तर ते चुकत नाही आहे, तर मग त्यावेळेला ते पॉलिटी सेक्शन आधी घेतात, मग हिस्ट्री सेकंड वाटतं, काही मग जॉग्रफी सेकंड वाटतं, काहींना इकॉनॉमिक सेक्शन शेवटी ते वाटतं. आणि
आता जर तुम्ही सपोज करंट अफेअर्स वाचलेलाच नाही आहे तर मग सब्जेक्टचं का त्याचा प्रिफरन्स सगळ्यात शेवटी द्यायचा. म्हणजे तुमचा प्रश्नांची सुरुवात पहिल्या प्रश्नांचं सेक्शन जर कधी करंट अफेअर्स पासून जर असेल तुम्ही कम्प्लिटली स्किप करून द्या. तो आलं लक्षात, तो शेवटी घ्या तुम्ही. कारण तुम्ही जर वाचलेलंच नसेल तर तो सेक्शन आधी घेण्याची गरज नाही आहे. त्याचं कारण आहे की तुम्ही जर तो सेक्शन आधी घेतला आणि त्याच्यातलं प्रश्न जर नाही आले तर साहजिकच आपण अजून डिप्रेसमध्ये जाण्याची शक्यता असते आणि पुढे रिस्क मात्र वाढू शकते. तसा त्यामुळे जो आपल्यासाठी सोपा असेल, जो चांगला असेल, ज्याची तयारी चांगली झालेली असेल, ज्याचा टेस्टमध्ये चांगला परफॉर्मन्स येत असेल, ज्याचे अटेम्प्ट जास्त वाढणार असेल, म्हणजे 10 पैकी ॲटलीस्ट 9, 8, 9, 10, 10च्या 10 प्रश्न जर सॉल्व्ह होत असेल तो विषय आधी घ्यायचा. आलं लक्षात. काहींना वाटतं मॅथ्स घेत असेल तर तुम्ही तोही सेक्शन घेऊ शकता. तसं मग सुरुवात अशा पद्धतीने करायची. मग ज्या विषयांचं वाचन नाही आहे किंवा कमी परफॉर्मन्स असेल तो सेक्शन शेवटी घ्यायचा. तसं आलं लक्षात. सो हे तुम्ही टास्क करा, हे तुम्ही करून बघा. नक्की तुम्हाला सांगतो की तुमचा जो काही टाईम मॅनेजमेंट आहे आणि मी सांगणार आहे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनमध्ये मी क्वेश्चन पण सांगणार की कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे. आता कोणता क्वेश्चन जो आहे ना तो पहिला म्हणजे कशा पद्धतीने क्वेश्चन अटेम्प्ट करायचे बघा. ज्यावेळेला तुम्ही बघताक्षणी प्रश्न बघितले, प्रश्न वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की 100% खात्रीशीर हे उत्तर आहे तर ते पहिले लगेच टिक करा आणि तुमच्या होमवर्क सीटमध्ये ते भरून टाका. आलं लक्षात. सेकंड टाईपचा क्वेश्चन जर आहे ना तर 50-50% म्हणजे तुम्हाला माहिती आहे की 4 ऑप्शन्स आहेत, 4 ऑप्शन्समध्ये 2 ऑप्शन हे स्किप होत आहेत आणि 2 ऑप्शन्समध्ये मला डाऊट वाटतं आहे. आलं लक्षात. मग अशा वेळेला तुम्हाला माहिती आहे का तिथं थोडंसं रिस्क घेणं गरजेचं असतं. आणि तुम्हाला माहिती आहे का तिथं 2 वेळा थिंकिंग इम्पॉर्टंट असते. एक ओरिजिनल थिंकिंग असते आणि एक ओव्हर थिंकिंग असते. मित्रांनो सायंटिफिकली प्रूव्ड आहे ज्यावेळेला तुम्ही एखाद्या प्रश्नांवर सुरुवातीला जो विचार करतात तो ओरिजिनल थिंकिंग असतं आणि बऱ्याचदा काय होतं आपण पहिल्यांदा वाचतो आणि आपल्याला वाटतं की हे ऑप्शन करेक्ट आहे आणि त्यावेळेला तेच ऑप्शन खरंच येण्याची शक्यता असते. आलं लक्षात. आणि ज्यावेळेला तुमचं 50-50% कन्फ्युजन होत असेल ना असा प्रश्न खूप ओव्हर थिंकिंग जर केला तर चुकण्याची शक्यता ती वाढू शकते. हे सायंटिफिकली प्रूव्ड आहे. तसं आलं लक्षात. नंतर 1/3 म्हणजे तुम्हाला माहिती आहे की 4 पैकी 3 ऑप्शन्स माहीत नाही आणि एकच ऑप्शन तुम्हाला वाटतं की हे वाटतं जरा म्हणजे 1/3 क्वेश्चन्स. आलं लक्षात. त्याला तुम्हाला थोडंसं थांबायचं आहे आणि ज्याच्याबद्दल काहीच खात्री नाही आहे म्हणजे 0% आहे का तो टॉपिक वाचलेला पण नाही आहे किंवा काही नाही आहे. एक तर त्याला थोडंसं लॅटरल थिंकिंग करून बघितलेलं बरं आहे. जमत असेल नाही तर मग सोडून दिलेलं बरं आहे. लॅटरल थिंकिंग म्हणजे काय, डायरेक्ट जर आन्सर येत असेल तर ठीकच आहे, नाही तर मग काही लॉजिकल गेस लावून येतं आहे का, ते लॉजिकल गेस पण कशा लावायचे मी तुम्हाला ते पुढे प्रश्नामध्ये सांगणारच आहे. तसं आलं लक्षात. सो ही बेसिक स्ट्रॅटेजी तुम्ही थोडंसं फॉलो करा. देन नेक्स्ट बघा. आता याच्याने काय होणार आहे हे मी काय म्हणतोय, समजा आता पॉलिटी सेक्शन घेतला आणि पॉलिटी सेक्शनमध्ये तुमची ॲक्युरेसी जास्त असेल आणि अटेम्प्ट पण तुमची वाढण्याची शक्यता इथं जास्त असणार आहे. लक्षात ठेवा मिनिमम टाईममध्ये तुम्हाला अशा पद्धतीने मॅनेजमेंट करायचं आहे. आता आपण प्रश्न बघूया त्या प्रश्नांचं कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि कसे प्रश्न जे ना आपल्याला सोडवायची ती. आता प्रश्न जर बघितले गेले कोणत्या कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात बघा कंबाईनमध्ये. तर प्रश्न बघा, काही प्रश्न वन लाईनर विचारले जातात. आलं लक्षात. काही प्रश्न जर बघितलं गेलं मल्टिपल स्टेटमेंटचे विचारले जातात. काही स्टेटमेंट निगेटिव्ह टाईपमध्ये विचारले जातात. तुम्हाला माहिती आहे की निगेटिव्ह टाईपमध्ये म्हणजे काय, योग्य नाही आहे किंवा अयोग्य आहे वगैरे वगैरे. काही प्रश्न जर बघितले गेले तर तिथं तुम्हाला एलिमिनेशन टेक्निक वापरणं गरजेचं असतं. मग त्याच्यासाठी लॉजिकल गेस कसा लावायचं मी प्रश्नांवर सांगतो. काही क्वेश्चन्सला तुम्हाला रिडिंग टेक्निक्स इम्पॉर्टंट आहे. तसं काही क्वेश्चनला प्रॉपर अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. काही क्वेश्चनला कन्क्लुजन बेस आहे म्हणजे या बाजूने प्रश्न विचारला तर आपण ह्या बाजूने कन्क्लूड करायचं आहे. काही प्रश्नांचा अर्थ समजणं गरजेचं आहे. शब्दाचा अर्थांवरनं सुद्धा आपलं कन्फ्युजन जास्त वाढतं. तसं काही प्रश्न जे आहेत ना ते ऑप्शनवरनं जायचं आहे म्हणजे गेस करायचं आहे, कंपॅरिझन करायचं ऑप्शनवरनं. काही वेळेला विधान मोठं दिलेलं असतं म्हणजे स्टेटमेंटचं जे टायटल आहे ना क्वेश्चनचं ते फार मोठं दिलेलं असतं पण ऑप्शन एकदम सिंगल वर्डमध्ये असतात. म्हणजे अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे, काही पार्ट स्किप करायचा आहे आणि छोटे शॉर्टमध्ये तो क्वेश्चन तयार करायचा आहे. तेही मी तुम्हाला सांगेन. आणि जॉग्राफीचे काही मॅप बेसिंग क्वेश्चन्स विचारले जातात. आता क्वेश्चन बघूयात आपण कसं सॉल्व करायचं बघा. समजा वन लाईनर क्वेश्चन असतील. ठीक आहे, वन लाईनर क्वेश्चन असेल. आता हा पहिला क्वेश्चन दिलेला आहे की वायू प्रदूषणाच्या समस्येचा सामना करण्यासाठी ठीक आहे 2011 आणि 21 आणि 22च्या अर्थसंकल्पामध्ये 10 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या किती शहरांमध्ये बघा किती शहरांमध्ये इतका कोटी निधी दिलेला आहे. मित्रांनो हे स्टेटमेंट जरी लांबलचक आहे पण सरळ प्रश्न असा आहे की वायू प्रदूषणाच्या समस्या कमी करण्यासाठी किती शहरांमध्ये हा निधी दिला गेलेला आहे. आपल्याला इन शॉर्टमध्ये विचार करायचा आहे. म्हणजे इथं तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी बघा वन लाईनर जरी क्वेश्चन आहे पण हे स्टेटमेंट मोठं आहे तर तुम्ही काय करायचं हे स्टेटमेंटवर फक्त ह्या शब्दावर विचार करा म्हणजे वायू प्रदूषणाच्या समस्या कमी करण्यासाठी किती शहरांमध्ये. इथं पण लॉजिक आहे. तुम्हाला माहिती आहे का एक कमीत कमी संख्या असते आणि एक जास्तीत जास्त संख्या असते
आणि मुळातच त्या संख्या कधी फसवण्यासाठीच दिलेल्या असतात. मग मधल्या संख्यांचा वर विचार करायचा. म्हणजे तुम्हाला सांगतो 50% सुद्धा आपण माहीत जरी नसेल तर आन्सरपर्यंत पोहोचण्यासाठी ही स्ट्रॅटेजी आहे. तर कमीत कमी संख्या एक दिलेलीच असते ती फसवण्यासाठी, जास्तीत जास्त संख्या पण आहे ती तुम्हाला विचार करण्यासाठीच दिलेली असते. आपण मधल्या संख्येचा विचार करायचा. अशा टाईपचं जर कधी नंबरवर क्वेश्चन आला तर लक्षात ठेवा संख्येवर किंवा पर्सेंटेजवर. ठीक आहे. त्याच्यानंतरचा सेकंड क्वेश्चन बघा की 2020च्या अखेर प्राथमिक कृषी पतसंस्थांची संख्या सर्वाधिक कुठे होती. एकदम वन लाईनर क्वेश्चन आहे मित्रांनो. वन लाईनर क्वेश्चनचा जर कधी बघितला गेला तो प्रोपोर्शन किती आहे, तर मागच्या वेळेला 63 क्वेश्चन्स किंवा 63% क्वेश्चन्स हे वन लाईनर होते, 63%. आणि उरलेले 27% क्वेश्चन हे मल्टिपल स्टेटमेंट असेल किंवा 2-4 मॅच द पेअर असतील. तसं आलं लक्षात. सो एक प्रोपोर्शन लक्षात ठेवा. वन लाईनर क्वेश्चन जास्त विचारले जातात. तिथं तुम्हाला एक लक्षात घ्या, बघता क्षणी वन लाईनर क्वेश्चन वाचता क्षणी तुम्हाला उत्तर येतंय का नाही येतंय लगेच तुम्हाला अंदाज येईल तसं. आणि जर उत्तर येत नसेल, कारण तुम्हाला माहिती आहे की कंबाईनचा चॅलेंजिंग टास्क एकच आहे का 100 प्रश्न 1 तास, आणि 1 तासाभरामध्ये किती उत्तर येतील आपल्याला माहिती नसतं तसं. मग टाईम जर मॅनेज करायचा असेल तर एकच आहे, पटापट क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजे आहे. एका क्वेश्चनला जास्त वेळ देता कामा नये. ठीक आहे. मग तुम्ही वन लाईनरमध्ये एक स्ट्रॅटेजी आहे की बघता क्षणी तुम्हाला उत्तर देता येतं का नाही देता येतं. डायरेक्ट जर उत्तर देता येत नसेल तर मग एक लॅटरल थोडंसं आपण ज्याला म्हणतो की थोडंसं थिंकिंग करायचं. लॅटरल थिंकिंग म्हणजे काय, तर राज्यात प्राथमिक कृषी पतसंस्थांची संख्या जास्त आहे. जरी कुठे वाचलेलं नसेल ना मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का सहकार क्षेत्र सर्वात जास्त सक्सेसफुल हे महाराष्ट्रामध्ये आहे. तसं ऑफकोर्स करून बघा ना. सो उत्तर पण त्याचं तेच आहे. तसं आलं लक्षात. ठीक आहे. देन नेक्स्ट बघा, पुढचा प्रश्न आहे महाधिवक्ता जो आहे ना त्यांचा कलम विचारलेला आहे. कोणत्या कलमामध्ये दिलेलं आहे. एक तर आपल्याला डॉट माहीत असला पाहिजे. कलम जर माहीत नसेल तर थोडंसं आपल्याला माहिती आहे का आपण कलमांचा जर क्लब केलेला असेल अंदाज लावण्याचा प्रयत्न करा. नसेल माहिती सोडून द्या. फार जास्त विचार करण्याचा काही पॉईंट नाही आहे. आलं लक्षात. सो हे झाले वन लाईनर क्वेश्चनची स्ट्रॅटेजी. मल्टिपल स्टेटमेंटची स्ट्रॅटेजी कशी असेल बघा, किंवा तुम्ही कशा पद्धतीने तुमचा टाईम वाचण्याच्या टेक्निक्स असेल किंवा तुम्ही कशा पद्धतीने तो क्वेश्चन सॉल्व्ह केला पाहिजे आहे. तर आता हा क्वेश्चन समजा दिलेला आहे. ठीक आहे. उद्देशपत्रिकेच्या बाबतीमध्ये विचारलेलं आहे की उद्देशपत्रिका हा राज्यघटनेचा भाग आहे. इथपर्यंत बरोबर आहे. न्यायालयामार्फत त्याच्या अंमलात आणण्यासाठी आग्रह धरता येत नाही आहे. आलं लक्षात. सो हे सेकंड स्टेटमेंट जे ना ते तुम्हाला कळलं पाहिजे. इथं तुम्हाला अंडरस्टँडिंग करून घेणं गरजेचं आहे. सेकंड जे आहे उद्देशपत्रिकेमध्ये राज्य तरतुदीपर्यंत दुरुस्ती करता येत नाही. तुम्हाला माहिती आहे दुरुस्ती करता येतं. आलं लक्षात. येतं म्हणजे हा प्रश्न जर हा शब्द तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आलं लक्षात. सो मल्टिपल स्टेटमेंटमध्ये तुम्हाला सुद्धा तो फटाफट रीडिंग झालं पाहिजे. ठीक आहे. आता इथं विचारलेलं बघा, इथं सगळ्या स्कीम दिलेल्या आहेत. समजा ही स्कीम दिलेली आहे, ही स्कीम दिलेली आहे, ही स्कीम दिलेली आहे, ही या दिवशी सुरू झालेली आहे, ही या वर्षी सुरू झालेली आहे, ही या वर्षी सुरू झालेली आहे. मित्रांनो आपल्याला एवढ्या मोठ्या स्कीमच्या नावं वाचण्याच्या ऐवजी आपण फक्त सरळ सरळ बघायचं की ही कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे, ही ह्या वर्षी सुरू झालेली, ह्या वर्षी सुरू झालेली आहे. जमत असेल तर अटेम्प्ट करायचं, नसेल जमत तर तुम्ही थोडंसं लॉजिक लावतात का, काय गेसिंग करता येतं का ते बघायचं, नाही तर मग सोडून द्यायचं तसं. ठीक आहे. म्हणजे जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. ठीक आहे. आता ते निगेटिव्ह टाईपचा क्वेश्चन आहे. आता फॉर एक्झाम्पल हा क्वेश्चन विचारला गेलेला बघा की ब्रिटिश राज्यघटनेकडनं कोणता भाग घेतलेला नाही आहे. आणि आता निगेटिव्ह म्हणजे इथं पहिले राऊंड करून घ्यायचा. आलं लक्षात. घेतलेला नाही आहे. मग ऑप्शनवर चेक करायचं की कोणता आहे ते. आणि सगळ्यांना माहिती आहे समोरची सूची हा आपण त्याकडनं घेतलेला नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचं इथे एक बघा, जसं मी तुम्हाला बोललो होतं की कसं क्वेश्चन कन्क्लूड करायचं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचा परिणामात्मक मौद्रिक उपाय नाही आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का हे जर तुम्ही इंग्लिशमध्ये जर बघितलं मौद्रिक परिणामात्मक, ज्याला आपण म्हणतो की क्वालिटेटिव्ह नाही आहे, क्वालिटेटिव्ह साधन नाही आहे, इन्स्ट्रुमेंट नाही आहे. आणि इंग्लिशमध्ये जर बघितलं गेलं तर क्वांटिटेटिव्ह नाही आहे असं म्हटलेलं आहे. सो इंग्लिशमधलं ते बरोबर आहे आणि मराठीमधलं थोडंसं चुकलेलं आहे. एक लक्षात घ्या, नैतिक समजावणे हा एकमेव आहे तो परिणामात्मक आहे. बाकी हा क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक आहे, हाही संख्यात्मक आहे, हाही संख्यात्मक साधन आहे. तसं आलं लक्षात. सो निगेटिव्ह टाईपचं लक्षात असलं पाहिजे क्वेश्चन कसा विचारला जातो. ठीक आहे. म्हणजे आपली सिली मिस्टेक होऊ शकते जर आपण निगेटिव्ह तो वर्ड थोडंसं दुर्लक्ष केलं तर. त्यानंतर एलिमिनेशन टेक्निक बघा. आता ही टेक्निक सगळ्यात सोपी आहे. म्हणजे एखादा प्रश्न जर तुम्हाला लॉजिकने म्हणजे हार्डली तुम्हाला सांगतो की 100पैकी 2-4 प्रश्न तर ही सहज अशी सोडवता येतात आणि सहज असतात. म्हणजे जरी आपल्याला कमी वाचलेलं असेल त्याच्या बाबतीमध्ये जरी कधी आपण वाचलेलं नसेल तरी त्याचा तो प्रश्न जे ना त्याचं उत्तर आपल्याला सोडवता येऊ शकतं. ते कसं आता बघा, ग्रामीण भागातील लोकसंख्येनं सततचे कमी होत चाललेले आहेत. त्याचं कारण त्यांनी विचारलेलं बघा. जन्मदर कमी आहे, शहराकडे स्थलांतर होतं आहे, रोजगार उपलब्ध नाही आहे, ग्रामीण भागामध्ये मृत्यूदर जास्त आहेत.
त्यांना बरोबर स्टेटमेंट विचारलेलं आहे तसं. सगळा आता बघा लोकसंख्येशी संबंधित नसलेला घटक कोणता आहे, तर रोजगाराचा तुम्हाला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये जर बघितलं गेलं तर जन्मदर कमी आहे. आता ग्रामीण भागामध्ये उलट जन्मदर जास्त आहे शहरी भागापेक्षा, त्याच्यामुळे हे ऑप्शन तर नाही आहे. पण शहराकडे स्थलांतर, आणि तुम्हाला माहिती आहे की ऑल ऑफ द अबव पण ऑप्शन नाही आहे का ज्याच्यावर आपण विचार करू शकतो. शहराकडे स्थलांतर हे तर नक्कीच आहे. शहरीकरण वाढल्यामुळे काय झालं, ग्रामीण भागातून स्थलांतर होतं आहे. आणि स्थलांतर होण्याचं कारण काय आहे रे, रोजगार उपलब्धता नाही आहे, ज्याला आपण म्हणतो की पुश फॅक्टर आहे कारणीभूत. सो कोणता आहे मग, बी आणि सी आहे. मग आपण कुठे विचार करू शकतो, सो बी आणि सी. म्हणजे हे तर आपल्याला माहिती आहे का, ये गेला आणि हा एक गेला. डी का आपण कॅन्सल करतोय, तर मृत्यूदर जास्त नाही आहे. आलं लक्षात. स्थलांतरामुळे ग्रामीण भागाची लोकसंख्या जी आहे ना ती कमी होते. ठीक आहे, सो ते एक लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन बघा, 80 ते 85 दशकात लहान जमीन धारकता असण्याचं कारण काय आहे. लहान जमीन धारकता असण्याचं कारण काय आहे. आता आपल्याला माहिती आहे का, लहान जमीन धारकता याच्याशी संबंधित नसलेला घटक एकच आहे बघा, ग्रामीण कर्जबाजारीपणा, सी. सो जिथं ऑप्शन सी असेल ना ते डायरेक्ट शोधून काढा आणि ते डायरेक्ट कॅन्सल करा. आलं लक्षात. सो हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, केवळ एकच उरला, ए आणि डी. आलं लक्षात. ठीक आहे, म्हणजे एलिमिनेशन टेक्निकसुद्धा तुम्हाला वापरता आली पाहिजे. भांडवली अर्थसंकल्पामध्ये बघा टिंबटिंबचा समावेश होतो. आता दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्ही सार्वजनिक वित्त किंवा बजेटचा पार्ट जर वाचलेला असेल तर तुम्हाला आन्सर देता येईल. नसलेला जरी नसेल जरी वाचलेला तरी तुम्हाला आन्सर कशा पद्धतीने देता येईल बघा. तर इथं बघा भांडवली अर्थसंकल्पात दिलेला आहे आणि ऑप्शनमध्ये ज्या ठिकाणी भांडवली शब्द आहे ना, भांडवली शब्द दोघांमध्ये अंदाजित प्राप्ती आणि अंदाजित प्राप्ती तर नाहीच आहे. ठीक आहे, भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च असं हे ऑप्शन येणार आहे. बऱ्याचदा काय होतं आहे की जो क्वेश्चन दिलेला आहे त्याचे कीवर्ड्स पण बघा ऑप्शनमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर रिडिंग टेक्निक इथं इम्पॉर्टंट आहे बघा. राज्यपालाच्या पदावधी संबंधित खालीलपैकी कोणते कथने बरोबर आहे. राज्यपालाच्या मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. आता तुम्ही काय करता, प्रत्येक वेळेला राज्यपाल वाचायचं नाही आहे. काय वाचायचं आहे, मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. ठीक आहे, चौकशीने राजीनामा देतात. नियुक्ती 5 वर्षासाठी असते. ठीक आहे, दुसरी व्यक्ती येईपर्यंत ती पदावर कायम राहतात. ही वाचण्याच्या टेक्निक्स आहे. आलं लक्षात. सो ह्या टेक्निक्स तुम्ही वापरल्या पाहिजे. ठीक आहे, प्रॉपर अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. ब्रिटिश व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालीलपैकी कोणता उद्देश आहे तो. ठीक आहे, सो व्यापारवादी अर्थव्यवस्था जी आहे ना हे तुम्हाला माहिती आहे, ब्रिटिशांचं एकच धोरण आहे, जास्तीत जास्त नफा कमविणे. ठीक आहे, या स्कीमचं पुन्हा आलं. ठीक आहे, आणि काही कन्क्लुजन बेस म्हणजे जसं विचारलेलं की संख्यात्मक साधन जे ना परिणामात्मक साधनाचा उपाय नाही आहे, म्हणजे क्वालिटेटिव्ह टूल्सचा उपाय नाही आहे. पण इंग्लिशमध्ये विचारलेलं तर क्वांटिटेटिव्ह टूल्स नाही आहे. ठीक आहे, नैतिक समजावणी हे फक्त क्वालिटेटिव्ह आहे, बाकीचे क्वांटिटेटिव्ह टूल्स आहे. सो या पद्धतीने तुम्ही अप्रोच करून बघा. नक्कीच तुमचा टाईम मॅनेजमेंट पण होण्याची शक्यता आहे आणि ॲटलिस्ट आपल्याला जेवढे अटेम्प्ट करायचे एक्सपेक्टेड ते अटेम्प्ट झाले पाहिजे आहे तसं. ओके, थँक्यू सो मच.